ज्याला मी हकलले तोच माझा देव होता. अंगावर काटा आणणारा सत्य अनुभव. ही घटना मुंबईच्या KEM हॉस्पिटल बाहेरची आहे. दिनेश एक अत्यंत व्यावहारिक आणि थोडा रागीट स्वभावाचा तरुण. त्याचा देवावर फारसा विश्वास नव्हता, पण त्याची आई स्वामींची निस्सीम भक्त होती. घरात सतत श्री स्वामी समर्थ असा जप चालायचा, जो दिनेशला कधीकधी वैतागवाणा वाटायचा. एके दिवशी रात्री अचानक दिनेशच्या आईला हृदयविकाराचा तीव्र झटका, हार्ट अटॅक आला. परिस्थिती गंभीर होती. तिला तात्काळ KEM मध्ये दाखल केले. डॉक्टरांनी सांगितले त्यांची अवस्था खूप क्रिटिकल आहे. तातडीने एन्जिओप्लास्टी करावी लागेल. तुम्ही 50,000 रुपये काउंटरवर भरा, तरच आम्ही प्रोसिजर सुरू करू. दिनेशची आर्थिक परिस्थिती साधारण होती. त्याच्याकडे बँकेत पैसे होते, पण रात्रीचे 2 वाजले होते आणि ATM मधून एका वेळी एवढे पैसे निघणे कठीण होते. त्याने मित्रांना फोन लावले, पण कोणाचाही फोन लागला नाही. तो हताश होऊन हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर डोके धरून बसला होता. आई आत मृत्यूशी झुंजत होती आणि बाहेर पैशांअभावी तिचा मुलगा हतबल झाला होता. पाऊस रिमझिम पडत होता. तेवढ्यात तिथे एक म्हातारा भिकारी आला. अंगावर फाटके कपडे, वाढलेली दाढी, हातात एक फुटका डब्बा आणि अंगाला कसला तरी उग्र वास येत होता. तो भिकारी दिनेश जवळ आला आणि थरथरत्या हाताने म्हणाला, बाळा, 2 दिवस झाले काही खाल्लं नाही रे. 10 रुपये देशील का? चहा प्यायचा आहे. दिनेश आधीच तणावात होता. आईच्या काळजीने त्याचे डोके सुन्न झाले होते. त्या भिकाराचा तो अवतार आणि ती मागणी ऐकून दिनेशचा बांध फुटला. तो रागाने त्या म्हाताऱ्यावर ओरडला, अरे दिसत नाही का? माझी आई आत मरते आणि तुला चहा सुचतोय? जा इथून. पैसे असते तर आईला वाचवलं नसतं का? चल निघ. दिनेशने रागाच्या भरात त्या म्हाताऱ्याच्या हाताला झटका दिला. त्या म्हाताऱ्याच्या हातातील डब्बा खाली पडला. पण त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता. उलट त्याच्या डोळ्यात एक अथांग शांतता होती. तो म्हातारा शांतपणे वाकला, डबा उचलला आणि दिनेशकडे बघून एक गूढ हसला. तो म्हणाला, काळजी नको करू बाळा, तुझी आई नाही मरणार. तिचा मालक समर्थ आहे. एवढे बोलून तो अंधारात निघून गेला. दिनेशला त्या वाक्याचा अर्थ कळला नाही, पण त्याला खूप अपराधी वाटले. अर्ध्या तासाने दिनेशला पैशांची जुळवाजुळव करता आली नाही. तो रडत रडत डॉक्टरांकडे गेला आणि म्हणाला, डॉक्टर, माझ्याकडे सध्या पैसे नाहीत, पण प्लीज माझ्या आईला वाचवा. मी सकाळी काहीही करून पैसे देईन. डॉक्टर त्याला बघून आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, अरे पण पैसे तर भरले आहेत. आत्ताच ऑपरेशन सुरू झाले. दिनेशला धक्काच बसला. काय? कोणी भरले? मी तर इथेच बाहेर होतो. कॅशियरने सांगितले, आत्ताच एक म्हातारे गृहस्थ आले होते. त्यांनी 50,000 रुपये रोख टेबलवर ठेवले आणि पावती तुमच्या आईच्या नावे फाडायला सांगितली. पावती घेऊन ते ICUच्या दिशेने गेले. दिनेश धावत ICUकडे गेला. तिथे नर्स उभी होती. त्याने विचारले, सिस्टर, इथे कोणी म्हातारे बाबा आले होते का? नर्स म्हणाली, हो, आत्ताच आले होते. त्यांनी पेशंटच्या आईच्या कपाळावर अंगारा लावला आणि म्हणाले, मुलाला सांग भिवू नकोस, मी आलोय. आणि हे बघा, त्यांनी तुमच्यासाठी हे दिले. नर्सने दिनेशच्या हातावर एक वस्तू ठेवली. ती वस्तू पाहून दिनेशच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचे अंग थरथर कापू लागले आणि तो तिथेच गुडघ्यावर कोसळला. ती वस्तू होती
एक 10 रुपयांचे नाणे. हो, तेच नाणे होते जे त्या भिकाऱ्याने चहासाठी मागितले होते. दिनेशला क्षणात सर्व उलगडा झाला. ज्याला त्याने घाणेरडा भिकारी समजून अपमानित केले, ज्याला त्याने हाकलून दिले, तो साक्षात अक्कलकोट स्वामी समर्थ होते. आपल्या भक्ताच्या आईच्या हाकेला धावून आले होते आणि मुलाची परीक्षा घेत होते. दिनेश वेड्यासारखा हॉस्पिटलच्या बाहेर धावला. त्याने त्या भिकाऱ्याला शोधण्यासाठी पूर्ण परिसर पालथा घातला. पावसात भिजत तो ओरडत होता, स्वामी मला माफ करा, मी चुकलो, मला माफ करा. पण तो म्हातारा कुठेच नव्हता. हॉस्पिटलच्या CCTV फुटेजमध्ये जेव्हा पाहिले तेव्हा कॅश काउंटरवर नोटांचे बंडल हवेतून आल्यासारखे दिसत होते, पण देणारा माणूस दिसतच नव्हता. आज दिनेशची आई ठणठणीत बरी आहे, पण त्या रात्रीनंतर दिनेश पूर्णपणे बदलला. आज त्याच्या दारावरून कोणताही भिकारी रिकाम्या हाताने जात नाही, कारण त्याला माहीत आहे कदाचित त्या फाटक्या कपड्यात माझे स्वामीच असतील. तात्पर्य, माणसाच्या बाह्य रूपावरून त्याची पारख करू नका. स्वामी कधी, कुठे आणि कोणत्या रूपात येऊन तुमची परीक्षा घेतील आणि तुम्हाला मदत करतील हे सांगता येत नाही. श्री स्वामी समर्थ. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.